आत्ता आपण ऐकणार आहात रोहन गुजर यांच्या आवाजात व्लादिमीर पुतिन यांची बायोग्राफी. लेखक सचिन दिवाण. जुन्या सोव्हिएत युनियनमधील लेनिनग्राड शहर म्हणजे आत्ताचं सेंट पीटर्सबर्ग. साधारण 1950च्या दशकाच्या अखेरचा तो काळ होता. शहरातील एका गरीब वस्तीतील एक जुनाट इमारत सगळ्या वातावरणातच एक भकास कळा दाटून राहिली होती. लहान लहान खोपट्यासारख्या घरांमध्ये शेकडो कष्टकरी कुटुंब दाटीवाटीने राहत होती. त्यांच्या घराच्या भिंती कळकट होत्या तर जिने अंधारलेले होते. सर्वत्र कसला तरी कुबटवास भरून राहिलेला होता. उपद्रवी प्राण्यांना अगदी पोषक वातावरण असल्यानं माणसांच्या सोबतीला उंदरांचाही सुळसुळाट झाला होता. उंदरांना खेळवत खेळवत मारणं हा त्या वस्तीतील मुलांचा आवडता उद्योग. अशाच एके दिवशी एक किशोरवयीन मुलगा हातात काठी घेऊन एका मोठ्या उंदराचा पाठलाग करत होता. उंदराला हुसकावत त्या मुलानं उंदराला खोलीच्या एका कोपऱ्यात नेलं. आता उंदराला कुठेही पळून जायला वाव नव्हता. तो मुलगा त्या घाबरलेल्या उंदराकडे मोठ्या कुतूहलानं बघत होता. पण पुढच्या क्षणी एकदम बाजी पलटली. कारण फ्लाईट म्हणजेच पळून जाणं शक्य नसल्यानं त्या उंदरानं अचानक फाईट करण्याचा निर्णय घेतला आणि उसळून त्या मुलाच्या अंगावरच उडी मारली. घाबरून मुलगा एकदम भांबावला. आता मुलगा पुढे आणि उंदीर त्याच्या मागे अशी शर्यत लागली. लहानशा मुलानं कसंबसं अंतर राखत धूम ठोकली आणि दरवाजा धाडकन आपटून बंद केला. दरवाजाच्या धडकेनं उंदीर मारला गेला. तसं पाहिलं तर ही एक सामान्य वाटणारी घटना, पण त्या घटनेतून आयुष्यातला मोठा धडा त्या मुलानं लहानपणीच शिकला. एखाद्याला पुरतं कोपऱ्यात ढकललं, अगदी नेस्तनाबूत केलं आणि त्याला हलायलाही वाव ठेवला नाही तर तो जीव त्वेषानं उलटा फिरून अंगावर येतो. भावी आयुष्यात त्या मुलाला या धड्याची पुन्हा पुन्हा आठवण येणार होती. त्यातूनच त्याचं वर्तन आकार घेणार होतं. त्या घटनेतील तो लहान मुलगा म्हणजेच आजचे रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतिन. 2022 सालचा फेब्रुवारी महिना. जग नुकतंच करोनाच्या महासाथीतून बाहेर येत होतं. गेल्या 2 वर्षात जगानं इतकं काही भोगलं होतं की माणूस आता समंजसपणे वागेल, तो नसता आताताईपणा करणार नाही असं वाटू लागलं होतं. पण तेवढ्यातच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर विशेष लष्करी कारवाई करत असल्याचं म्हणत त्या देशात सैन्य घुसवलं. त्याची तयारी बरेच महिने सुरू होती. युक्रेनच्या सीमांवर रशियानं साधारण 2 लाख सैन्य आणून उभं केलं होतं. रशिया प्रत्यक्ष हल्ला करेल की नाही याबाबत तर्कवितर्क सुरू होते. पण 24 फेब्रुवारी 2022 रोजी पुतिन यांनी त्यांना विराम देत युद्ध छेडलं. आज वर्ष उलटलं तरी हे युद्ध थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. उलट अमेरिका Sample complete. Ready to continue?